मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रायगड दौरा आहे। आज ते रायगडामध्ये त्यांचं आगमन झालंय। उद्या रायगडाच्या पायथ्याशी सदस्य नोंदणीचा शुभारंभ जो आहे तो राज ठाकरे यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे। त्या अगोदर स्वतः राज ठाकरे जे आहे ते रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती नतमस्तक होणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण सदस्य नोंदणीचा शुभारंभ जो आहे तो केला जाणार आहे। परंतु रायगडमध्ये आगमन होताच त्यांचं अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। ढोल ताशांच्या ऐवजी केवळ फटाक्या होत्या आणि त्यानंतर एक चिमुरडी जी आहे ती चिमुरडी त्यांच्या स्वागतासाठी होती आणि ती चिमुरडी आपल्यासोबत आहे। नक्की तिने राज ठाकरेंची काय बोलली, त्यासोबतच राज ठाकरेंनी तिला काय आशीर्वाद दिले, काय तिची नक्की बातचीत झाली, ती छोटीशी चिमुरडी 6 ते 7 वर्षांची आपल्यासोबत, आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत। बळा, तुझं नाव काय आणि आता राज ठाकरे आले होते, तुला काय काय बोलले ते? माझं नाव राही रवींद्र साळवे। तू राज ठाकरे स्वतः गाडी चालवत आले आणि त्यानंतर उतरल्यानंतर राज ठाकरेंची जवळपास 10 ते 15 मिनिटं बोलत होते आणि राज ठाकरे देखील तुझ्याकडे बघत होते। नक्की तुझं काय साहेबांशी बोलणं सुरू होतं? माझं भाषण सुरू होतं बोलण्याचं आणि मग झाल्यावर नंतर मी त्यांच्या पाया पडल्या, त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटलं। आपण भाषण तू कधीपासून तयार केलं आहे किंवा कशी त्याची तयारी कशी केली होतीस आणि ते भाषण काय होतं ते पण आम्हाला एकदा सांगशील? माझं भाषण छत्रपती शिवाजी महाराज वरून होतं। काय भाषण होतं? काय राज ठाकरेंसोबत जे बोललीस भाषण, पूर्ण वेळ तू राज ठाकरे साहेबांनाच भाषण सांगत होतीस? हां। मग काय भाषण होतं, काय सांगशील थोडंसं? हां। बोल। जगदंब जगदंब ना चिंता ना भीती, ज्यांच्या मनामध्ये राजशिव छत्रपती सन्माननीय व्यासपीठ उपस्थित शिवभक्तांनो, आज मी येते माझे तुमचे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगणार आहे। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। आज मी येथे एका अशा महान राजांबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय। सर्वप्रथम ज्या राजाने महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला ते शिवछत्रपतींना माझा मानाचा मुजरा। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। राजमाते जिजाऊंनी बालवयात शिवबांना दिव्य ज्ञान, चातुर्य, पराक्रम आणि प्रजादक्षता यांचे बालकडू दिले होते। ते नेहमी म्हणत असत की शिवबा, आपला जन्म रेतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाले, त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करायला हवे। जिजाऊंच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि रेतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी निवडक मावळ्यांसोबत अनेक किल्ले जिंकून संपूर्ण स्वराज्य स्थापन करून माते जिजाऊंचे स्वप्न साकार केले। अखेर 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला आणि स्वराज्याला मिळाला पहिला छत्रपती आणि रेतेला एक पराक्रमी व आदर्श राजा मिळाला। हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा त्यांचा वेग होता, अन्यायाविरोधात लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता। असा जिजाऊंचा छावा लाखात नव्हे तर जगात येत होता। शेवटला मी एकच बोलेल, अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे, महाराष्ट्र पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे। जो 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव येसाजी, जो 2 आजी शत्रूशी एकटाच झुंजतो त्यांचं नाव बाजी, जो हात तोडला तरी शत्रूशी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी, जो 8 तासात गोड्या दिल्लीहून पुण्यात आणतो त्यांचं नाव संताजी, जे शत्रूंच्या छावणीत घुसून छावणीचं मुकुट कापून आणतो त्यांचं नाव धनाजी, जो धान्य वागला समोर जातो आणि वाफ फाडून काढतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज, हे सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। धन्यवाद। कशी तू तयारी याची संपूर्ण केली होतीस आणि आता संपूर्ण 2-3 मिनिटं राजसाहेबांना देखील सांगत होतीस, त्यानंतर राजसाहेब तुला काय बोलले? मी त्यांच्या पाया पडला। नंतर काय बोलले? त्यांनी मला आशीर्वाद दिले, चांगले आशीर्वाद। नंतर नांदगावकर साहेबांसोबत तू फोटो पण काढलास? हां। मग मी त्यांच्याहून पाया पडला। किती दिवस लागले पाठ करायला तुला, किंवा कसं तुला आई वडिलांनी कसं शिकवलं? हे छान शिकवलं त्यांनी मला रात्रभर शिकवलं आणि ते जानेवारीपासून स्टार्ट केलं। तू शाळेत पण असंच भाषण करत होतीस? हां, शाळेत पण भाषण करते, पण कधी कधी संधी न भेटत म्हणून आम्ही दुसरीकडे जाऊन करतो। कुठे जाते दुसरीकडे तू? रायगडावर, तिथे जाऊन मी भाषण करते। गेल्या वर्षी पण केलं होतं असंच भाषण? हां, केलेलं विकी कौशलच्या समोर। कधी? मागच्या वर्षी जेव्हा छावा चित्रपट आला तेव्हा? हां।
नक्कीच आपण पाहतो की राज ठाकरेंचा दौरा आहे, परंतु दरवेळेस आपण पाहिलं तर ढोलताशांचा गजर आणि वेगळ्या पद्धतीने खरं तर त्यांचं स्वागत केलं जातं. रायगडमध्ये राज ठाकरे आलेले आहेत. उद्या वेगळ्या पद्धतीने त्यांची सदस्य नोंदणी सुरू होते आणि त्याच अगोदर त्यांचं स्वागत करण्यासाठी चिमुरडीने अगदी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेलं भाषण जे आहे ते भाषण त्यांना ऐकवून दाखवलेलं आहे आणि तिचं भाषण आपण देखील कशा पद्धतीने होतं हे देखील ऐकलेलं आहे. कॅमेरामन कृष्णासह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, महाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.